नमस्कार मित्रांनो, आजच्या या महान कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की संसारातील सर्वात मोठे पाप कोणते आहे। भगवान श्रीकृष्णांनी देवर्षी नारदांना या सर्वात मोठ्या पापाविषयी सांगितले आहे। कोणताही प्रकारचे पुण्यकर्म या पापापासून मुक्त करू शकत नाही। या पापातून सुटका होण्यासाठी कोणतेही प्रायश्चित्त नाही। तर चला ऐकूया ती महान कथा। एक वेळ अशी होती की देवर्षी नारद भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी द्वारका नगरीत आले होते। नारदजींनी अत्यंत विनम्रतेने श्रीकृष्णांच्या चरणी प्रणाम केला। त्यांच्या मनात एक प्रश्न घोळत होता, ज्याचे उत्तर मिळवण्यासाठी ते स्वर्गलोकातून आले होते। त्यांची जिज्ञासा होती, संसारातील सर्वात मोठे पाप कोणते, ज्याचे प्रायश्चित्त कठीण आहे। देवर्षी नारद अत्यंत नम्र स्वरात भगवान श्रीकृष्णांना विचारतात, हे प्रभू, संसारात पाप तर अनेक आहेत, पण त्यामध्ये सर्वात मोठे पाप कोणते आहे? कोणते पाप असे आहे की जे महापातक म्हणून गणले जाते? श्रीकृष्णांनी कोमल स्मितहास्य करत देवर्षी नारदांकडे पाहिले। त्यांच्या डोळ्यात करुणा होती आणि त्यांच्या सौम्य वाणीत त्यांनी उत्तर दिले, हे देवर्षी, तुझा प्रश्न अत्यंत योग्य आहे, पण या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही। म्हणूनच मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो। या प्राचीन कथेमध्ये तुमचे सर्व प्रश्न सुटतील, म्हणून तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका। जो कोणी ही महान कथा मनःपूर्वक ऐकतो, यमराज त्याचे 32 अपराध क्षमा करतात। नारदजींच्या मनात त्या क्षणी अपार उत्सुकता निर्माण झाली। त्यांनी अत्यंत आदरपूर्वक डोके झुकवून विनंती केली, हे प्रभू, मी तयार आहे। कृपया मला ती कथा सांगा। आपल्या मुखातून निघालेली वाणी अमृतासारखी असते। श्रीकृष्णांनी करुणामय नजरेने पाहिले आणि हळूहळू कथा सुरू केली। हे नारद, ही कथा फार प्राचीन काळातील आहे, जेव्हा मध्य देशात एक विशाल नगर होते। सुधन्या हे नगर आपल्या वैभव आणि सांस्कृतिक संपत्तीसाठी प्रसिद्ध होते। त्या नगरापासून थोड्या अंतरावर एक छोटेसे गाव वसलेले होते, चक्रपूर। आणि त्या चक्रपूरमध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडली। त्याच घटनेचे वर्णन करून मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन। चक्रपूर गावात एकाच दिवशी 7 स्त्रियांचा मृत्यू झाला। नियतीचे विधान असे होते की त्यांचा मृत्यू एकाच क्षणी झाला। त्या 7 स्त्रियांची नावं वेगवेगळी होती आणि त्यांचे कर्मसुद्धा एकमेकांपासून संपूर्ण वेगळे होते। त्यापैकी एक होती राजाची पत्नी सुरंजना, दुसरी होती नगरवधू मधुरा, तिसरी होती ब्राह्मणी कुशला, चौथी होती चोर स्त्री चंपा, पाचवी होती वृद्ध चांडाळ स्त्री दृष्टा, सहावी होती एक विधवा सुमंगला आणि सातवी होती एक कुमारिका कामिनी। जेव्हा त्या 7ही स्त्रिया मरण पावल्या, तेव्हा त्याच क्षणी यमराजांचे दूत प्रकट झाले आणि त्यांनी त्या 7ही आत्म्यांना आकाशमार्गे यमलोकात नेले। जेव्हा त्या सर्व यमलोकात पोहोचल्या, तेथील दृश्य अत्यंत भयानक होते। मोठमोठे अग्निकुंड धगधगत होते, प्रलयंकारी वारे वाहत होते आणि इतर पाप्यांचे करुण चित्कार ऐकू येत होते। अशा भयानक वातावरणात यमलोकातील लोखंडी भिंतींमध्ये यमराजांचा दरबार दिसत होता। यमलोकात पोहोचताच त्या 7ही आत्मा आश्चर्यचकित झाल्या, कारण त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती की मृत्यूनंतर त्या अशा प्रकारे एकमेकींसमोर उभ्या राहतील। त्यांची कर्म भिन्न होती, पापपुण्य वेगळे होते। पण त्या क्षणी त्या सगळं विसरून पुढे काय होणार याचीच चिंता करू लागल्या। त्या आपसात संवाद साधू लागल्या, कारण त्यांच्या जीवनातील गूढ रहस्य, त्यांच्या पापपुण्याचे फळ आता त्यांच्यासमोर उलगडणार होते। सर्वप्रथम बोलायला सुरुवात केली राणी सुरंजनाने। सुरंजनाने भव्य वस्त्र परिधान केले होते, पण तिचा चेहरा व्यथित होता। ती म्हणाली, हे बहिणींनो, माझे जीवन फार विचित्र होते। मी राजाची पत्नी होते, पण मी माझ्या पतीशी कपट केले। अनेक निरपराध लोकांविरुद्ध षड्यंत्र रचले। दरबारात ईर्ष्या आणि द्वेष निर्माण केला। मी पतीचा कधी योग्य आदर केला नाही। त्यांना नेहमी तुच्छ समजले। धनवैभवाच्या माजात मी हट्टाने धर्माचे उल्लंघन केले, लोकांना त्रास दिला।
परंतु एक दिवस जेव्हा मला माझ्या चुकीचे भान आले तेव्हा मी पतीची निष्ठेने सेवा केली. मी मनापासून तर्पण आणि प्रायश्चित्त करण्याचा प्रयत्न केला, व्रत ठेवले, उपवास केले आणि राजधर्म सुधारण्याचा प्रयत्न केला. तरीही मला ठाऊक आहे की माझे पाप अधिक आहेत आणि यमराज मला निश्चितच नरकात टाकतील. असे म्हणताच सुरंजनाच्या डोळ्यात अश्रू आले. त्यानंतर जवळच उभी असलेली वेश्या मधुरा हिने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलू लागली, हे राणी, तुमचे पाप कदाचित मोठे असेल, परंतु मी स्वतःला माझ्या नशिबाला दोष देत आहे. माझे नाव मधुरा आहे. मी एक नगरवधू होते. लहान वयातच माझ्या वडिलांनी, जे स्वतः एक दुष्ट चोर होते, त्यांनी मला पैशाच्या मोहात विकून टाकले. मी कधीही स्वतःच्या इच्छेने हा व्यवसाय निवडला नव्हता. पण काळाच्या ओघात मला या मार्गावर ढकलले गेले. मोठमोठ्या पुरुषांनी माझा उपभोग घेतला. मी अज्ञानात आणि लाचारीत पापकर्मात लिप्त राहिले. हो, मी काही दानपुण्य केले, अनाथ मुलांना मदत केली. पण मला नक्कीच माहीत आहे की माझ्या पापांचा घडा भरलेला आहे. यमराज मला नरकात टाकतील याचे मला आश्चर्य वाटणार नाही. असे म्हणताना मधुराच्या वाणीत वेदना स्पष्ट जाणवत होती. मग तिसरी स्त्री ब्राह्मणी कुशला बोलू लागली, हे बहिणींनो, माझं नाव कुशला आहे. मी ब्राह्मण कुलात जन्मले, पण मला धनाचा लोभ झाला. मी दुसऱ्यांना फसवले, माझ्या ज्ञानाचा गैरवापर केला. पूजापाठाच्या नावाखाली लोकांना फसवले. तरीही माझ्या आयुष्यात एक गुण होता, मी नेहमीच माझ्या पतीवर विश्वास ठेवला. मी त्यांच्या प्रती एकनिष्ठ राहिले. पतिव्रता धर्म मी पाळला. मी अनेक दान देखील केले. पण माझी पापही खूप आहेत. आता यमराज माझ्या कर्मांचा हिशोब करून मला जिथे योग्य समजतील तिथे पाठवतील. मग चौथी स्त्री चंपा पुढे आली आणि बोलू लागली, हे बहिणींनो, माझं नाव चंपा आहे आणि मी चोर आहे. मी धन, दागिने, कपडे जे काही मिळालं ते चोरलं. मी आयुष्यभर माझ्या गरजांसाठी अनैतिक मार्गच स्वीकारले. हो, एखाद दोन वेळा मी भुकेल्यांना अन्न दिले, काही गरजूंना मदत केली. पण असे पुण्यकर्म मोजकेच आहेत. मलाही वाटते की मला नरक भोगावाच लागेल. मग पाचवी स्त्री वृद्ध चांडाळी दृष्टा होती, जिने सांगितले, माझं नाव दृष्टा आहे. माझा जन्म चांडाळ कुलात झाला. मी माझं जीवन खूप कष्टात घालवले. मी अशुद्ध आणि अपवित्र कृत्यम केली, गायीचे मांस खाल्ले आणि विविध भयंकर कर्म केले. पण माझ्या शेवटच्या दिवसात मी अनाथांची सेवा केली, भुकेल्यांना अन्न दिले. मला ठाऊक आहे की मी अनेक पाप केली आहेत, तरीही एखादे लहानसे पुण्यफळ मिळेल का हे यमराजच ठरवतील. सहावी स्त्री होती सुमंगला, जी विधवा होती. तिने डोके झुकवून सांगितलं, माझं नाव सुमंगला आहे. मी असंख्य पापे केली आहेत. पतीच्या मृत्यूनंतर जेव्हा समाजात माझा सन्मान कमी झाला तेव्हा मी परपुरुषाशी संबंध ठेवले. मी मनाने त्याला पती म्हणून स्वीकारले आणि त्याच्याशी विवाह केला. समाजाच्या दृष्टीने हे मोठे अपराध असेल. मला वाटते याहून मोठे पाप काही असणार नाही. मी वैवाहिक जीवनाचा नियम तोडला. विधवा असूनही परपुरुषाकडे गेले. हे अक्षम्य आहे. परंतु माझी अवस्था त्यावेळी फारच दयनीय होती. आता मला स्वतःलाच सर्वात मी मोठी पापी वाटते आणि नरकगामी होणे हेच माझे अंतिम सत्य आहे. या 6 स्त्रियांची कहाणी ऐकून तिथे उभी असलेली 7वी स्त्री कुमारिका कन्या, जिचे नाव होते कामिनी, थोड्याशा अभिमानाने उभी होती. तिच्या चेहऱ्यावर दुःखाचा विशेष भाव नव्हता, उलट एक विचित्र समाधान झळकत होते. ती म्हणाली, मी तुमचे सगळ्यांचे बोलणे ऐकत होते. तुम्ही सर्वांनी जीवनात मोठमोठी पापे केली आहेत. कोणीतरी पतीला धोका दिला, कोणी अनैतिक वर्तन केलं, कोणी ब्राह्मणकुलात जन्म घेऊनही लोभ आणि पाप केले, कोणी चोरी केली, कोणी अपवित्र आचरण केले, तर कोणी पतीच्या मृत्यूनंतर परपुरुषाला पती बनवले. पण मी असं काहीच केलं नाही. मी कुमारिका राहिले. मी सदैव ईश्वर भक्ती केली, दानपुण्य केलं, अविवाहित राहून सेवा केली.
मला वाटतं की मला नरकात का टाकावं. यमराज माझ्या पुण्यांचं मूल्य पाहून मला नक्कीच स्वर्गात स्थान देतील. तुमच्या पापांच्या तुलनेत माझी पापे अत्यंत लहान आहेत. म्हणून मला वाटतं की मी स्वर्गाची अधिकारी आहे. हे ऐकून बाकीच्या 6 स्त्रिया तिला आश्चर्याने पाहू लागल्या, पण काळाचा गाडा पुढे सरकत होता. तेव्हाच यमदूतांनी सूचित केले की आता तुम्हा सर्वांना एकामागून एक यमराजांच्या समोर हजर व्हावे लागेल. तुमच्या कर्मांचे जेही लेखाजोखा आहे त्याच्या आधारेच न्याय केला जाईल. तुमचे पुण्य आणि पाप यांचा निर्णय आज इथेच होईल. असे सांगून यमदूतांनी त्यांना आत जाण्याचा इशारा दिला. सर्वप्रथम राणी सुरंजना हिला आत नेण्यात आले. एक विशाल दरबार होता. मध्यभागी एक उंच सिंहासन होते, त्यावर यमराज विराजमान होते. त्यांच्या एका बाजूला चित्रगुप्त होते, ज्यांच्या हाती अनंत लेख असलेल्या पोथ्या होत्या, ज्यात सर्व जीवांचे कर्मांचे तपशील नोंदलेले होते. यमराजांच्या मुखावर एक गंभीर तेज होते, ज्यातून न्यायाची धारा भवती प्रवाहित होत असल्यासारखी वाटत होती. राणी सुरंजना थरथरत यमराजांसमोर पोहोचली आणि हात जोडून उभी राहिली. तिला पाहून यमराजांनी गंभीर वाणीने विचारले, हे सुरंजना, तुला तुझ्या केलेल्या पापांची आठवण आहे का? राणीने मान झुकवून उत्तर दिले, हे धर्मराज, मी माझ्या आयुष्यात अनेक चुका केल्या, इतरांना त्रास दिला, निरपराधांना फसवले, कटकारस्थान रचले, माझ्या पतीला मान दिला नाही. पण वेळेत मला माझ्या चुकांची जाणीव झाली. शेवटच्या काळात मी राजधर्म पाळला, लोककल्याणाची कामे केली आणि माझ्या पतीची सेवा केली. यमराजांनी चित्रगुप्तांकडे इशारा करून विचारले, हे चित्रगुप्त, तुझ्याकडे काय पुरावे आहेत? ही स्त्री सत्य सांगते आहे का? चित्रगुप्तांनी त्यांच्या दिव्य लेखांचे बंद उघडले आणि सांगितले, हे धर्मराज, राणी सुरंजनाने तिच्या सुरुवातीच्या आयुष्यात खूप पापे केलीत, त्याची नोंद इथे आहे. पण आयुष्याच्या शेवटच्या वर्षात तिने खरी अंतःकरणाने पश्चात्ताप केला. अनेक यज्ञ, दान आणि प्रजाहिताचे कार्य केले. तिने कन्यादान केले, गरिबांचे पालनपोषण केले, पतीला देवतुल्य मानून सेवा केली आणि अनेक निरपराध लोकांची क्षमा मागितली. एकंदरीत तिच्या पापांची मात्रा तिच्या पुण्यांपेक्षा कमी झाली आहे, कारण तिने वेळेत प्रायश्चित केले आणि मनाने परावर्तन केले. यमराज काही क्षण डोळे मिटून ध्यानस्थ झाले आणि मग म्हणाले, हे सुरंजना, तुझ्यासाठी स्वर्गाचे द्वार खुले आहे. तू पाप केलीस, पण वेळेत त्यांचे प्रायश्चित केलेस. जा, स्वर्गलोकातील देवांगना तुझे स्वागत करतील. राणी सुरंजनाच्या मुखावर अपार आनंद चमकला. तिने कृतज्ञतेने नमन करून तिथून प्रस्थान केले. आता दुसरी पाळी होती वेश्या मधुराची. मधुरा थरथरत हात जोडून यमराजांसमोर उभी राहिली. ती अत्यंत अपराधबुद्धीने भरलेली होती. यमराज म्हणाले, हे मधुरा, तू नगरवधू होतीस आणि अनेक अनैतिक कृत्यांमध्ये लिप्त होतीस. आता काय सांगायचं आहे तुला? मधुरा रडत रडत म्हणाली, हे धर्मराज, मी हा मार्ग स्वेच्छेने निवडला नव्हता. माझे वडील एक दुष्ट चोर होते, ज्यांनी मला लहानपणीच विकले. मी परिस्थितींमध्ये अडकून पापाच्या दलदलीत ढासळत गेले. हो, मीही कधीकधी चोरी छुपे दानपुण्य केले, पण समाजाने मला नेहमी तुच्छ मानले. माझे शरीर विकले गेले आणि मीही पापात बुडाली गेले. मला एवढंच ठाऊक आहे की माझी पापे डोक्यावरून वाहतात. त्यानंतर यमराजांनी चित्रगुप्तांना मधुराचे लेखाजोखा पाहण्यास सांगितले. चित्रगुप्तांनी त्यांच्या पोथ्या पलटल्या आणि म्हणाले, हे धर्मराज, हिचे प्रारब्ध असे होते की लहान वयातच हिला वेश्यालयात विकले गेले. हिने अनेक पुरुषांसोबत संबंध ठेवले, पण तिच्या अंतःकरणात नेहमी एक तगमग होती. हिने गरजू स्त्रिया आणि अनाथ मुलांसाठी वेळोवेळी अन्नवस्त्राची व्यवस्था केली. शरीराने पापात लिप्त राहिली, पण हृदयात करुणेचा अंकुर जागा होता. हिने अनेक वेळा दान केले आणि प्रार्थना केली की ईश्वर हिला मुक्ती मार्ग दाखवो. शेवटच्या काळात हिने मनापासून पश्चात्ताप केला, रडली आणि स्त्रियांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. हिच्या घोर विवशतेचा देखील विचार करणे आवश्यक आहे. यमराजांनी कठोर आवाजात विचारले, हे मधुरा, तू खरोखरच अंतःकरणपूर्वक स्वतःला शुद्ध केले होतेस का?
तुला तुझ्या पापांचा बोध होता का? मधुरा अश्रुपूरित नेत्रांनी म्हणाली, हो धर्मराज, मी निरंतर प्रार्थना करत होते की या चक्रातून मुक्त होण्याचा काहीतरी मार्ग मिळावा. एकदा मी माझ्या दुष्ट संचालकाचा विरोधही केला होता, पण तो माझ्यावर भारी पडला. शेवटी मी हार मानली. पण मरण्यापूर्वी मी भगवंताचा स्मरण करून माझ्या सर्व पापांची क्षमा मागितली. मी यथाशक्ती इतरांची मदत केली. यमराज काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, हे मधुरा, तुझी मनःस्थिती, तुझा पश्चात्ताप आणि तुझे दान आम्हाला दिसते आहे. तुला देखील स्वर्गलोकात स्थान मिळेल, कारण तुझी आत्मा खरी दोषी नव्हती. परिस्थितींनी तुला पापाच्या दिशेने ढकलले, पण तरीही तू अंतःकरणाने प्रायश्चित केले आणि इतरांबद्दल सहानुभूती ठेवलीस. जा, स्वर्गाच्या दिशेने प्रस्थान कर. मधुरा अचानक अत्यंत आश्चर्यचकित झाली, पण मग कृतज्ञतेने यमराजांना नमन करून तिथून निघून गेली. आता तिसरी स्त्री ब्राह्मणी कुशला समोर आली. ती ब्राह्मण कुलात जन्मलेली होती खरे, पण तिचे कृत्य ब्राह्मणोचित नव्हते. यमराजांनी निर्भीक वाणीने विचारले, हे कुशला, तू ब्राह्मणी असून सुद्धा इतरांना फसवत राहिलीस, धर्माच्या नावाखाली फसवणूक करत राहिलीस. याचे स्पष्टीकरण काय देणार आहेस? कुशला डोके खाली घालून म्हणाली, हे धर्मराज, मी मान्य करते की मला धनाचा लोभ होता. मी पूजापाठाच्या आडून लोकांकडून दक्षिणा खेचली. कधीही सत्यज्ञान देण्याचा प्रयत्न केला नाही. पण मी माझ्या पतीच्या प्रती नेहमी निष्ठावान राहिले. मी कधीही चारित्र्यभ्रष्ट वागणूक केली नाही. त्याचबरोबर मी काही दानपुण्य देखील केले, पवित्र यज्ञात सहभागी झाले. मला माहीत आहे की माझी पापेही मोठी आहेत. मग यमराजांनी चित्रगुप्तांना कुशलाचे लेखाजोखा पाहण्यास सांगितले. चित्रगुप्तांनी यावेळी अनेक पाने पलटली आणि म्हणाले, हे धर्मराज, कुशलाने अनेक कुकर्मे केली आहेत. हिने धनलोलुपतेसाठी ब्राह्मण धर्माची मर्यादा विसरली, पण हिने पतीची सेवा तन्मनाने केली. ती कधीही डगमगली नाही. ब्राह्मण कुलाची मर्यादा जरी धूमिल झाली असेल, तरी पतिव्रता धर्म हिचा उजळून निघाला. हिचे पुण्य आणि पाप यांचे संतुलन पाहणे आवश्यक आहे. यमराजांनी कुशलाच्या अंतःकरणात डोकावत विचारले, हे कुशला, तुझी कामना धनाची होती, परंतु पती आणि कुटुंबाविषयी तुझे समर्पण खरे होते. तू देखील जीवनाच्या शेवटी तुझ्या चुकांना मान्य केलेस आणि ईश्वरासमोर पश्चात्ताप केला. अतः तुझे अपराध फार गंभीर मानले जात नाहीत, कारण तुझ्या वृत्तीने धर्माच्या आडंबराखाली धन मिळवले खरे, पण तू ते पूर्णपणे विलासासाठी खर्चले नाहीस. अनेक यज्ञ, हवन आणि समाजसेवा यामध्ये ते वापरलेस. म्हणून तुलाही स्वर्गात स्थान मिळेल. कुशलाने मान झुकवून म्हटले, जो आदेश, हे धर्मराज. मी आपला निर्णय आनंदाने स्वीकारते. इतके म्हणत ती स्वर्गलोकाच्या द्वाराकडे निघून गेली. मग चौथ्या स्त्री चंपाचे नाव पुकारले गेले. ती थरथरत्या पावलांनी पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर अपराधबुद्धीची चिन्हे स्पष्ट होती. तिला पाहून यमराज म्हणाले, हे चपला, तू चोरी आणि फसवणुकीने आपले जीवन व्यतीत केले. तुला तुझ्या पापांची जाणीव आहे का? चंपाने थरथरत्या स्वरात उत्तर दिले, हो धर्मराज, मी आयुष्यभर इतरांचे धन चोरले. अनेकदा असहाय लोकांकडूनही हिसकावून घेतले. पण मी हे सर्व विलासासाठी नाही, तर माझ्या उपजीविकेच्या विवशतेमुळे केले. माझा परिवार अत्यंत गरीब होता. लहानपणी माझ्या आईवडिलांनी मला भिक्षा मागायला लावली, नंतर चोरी शिकवली. मोठी झाल्यावर मी चोरीपासून दूर राहू शकले नाही. पण मी हे मान्य करते की मी काही ठिकाणी पुणेही केले. भुकेल्या लोकांना जेवण दिले, गरजूंना कपडे वाटले. माझ्या हृदयात दयाभाव कधीच पूर्णपणे मेला नव्हता. मग यमराजांनी चित्रगुप्तांना चंपाचे कर्मांचे लेखाजोखा पाहण्यास सांगितले. चित्रगुप्तांनी पोथीवर नजर टाकली आणि म्हणाले, हे धर्मराज, चंपाचे अनेक अपराध मोजता येतील. पण तिच्या अंतःकरणातील करुणेचा बीज संपलेला नव्हता. हिने अनेकदा तिच्या अपराधातून मिळालेल्या धनाचा एक भाग लोककल्याणात वापरला. हिने कधीही हिंसक चोरी केली नाही, प्राण घेणे, रक्तपात करणे असे घोर पाप केले नाही. चोरी केली खरी, पण मनात नेहमी भीती,
आणि पश्चात्ताप होता. मरणाच्या काही दिवस आधी हिने चोरी करणे सोडून दिले होते आणि आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी प्रामाणिक मार्गाने काम शोधत होती. मग यमराजांनी चंपाकडे पाहत गंभीर वाणीने म्हटले, हे चंपा, तुझे पाप सामान्य नाही, पण तुझे हृदय पूर्णतः काळेही झाले नव्हते. तू शेवटच्या दिवसात आत्मपरिवर्तनाचा प्रयत्न केला. म्हणून तुला ही एक संधी दिली जाईल की तू तुझ्या आत्म्याला शुद्ध करू शकशील. सध्या तुला काही काळासाठी स्वर्गलोकाचे सुख भोगण्याची परवानगी दिली जाईल, त्यानंतर तुला पुन्हा मनुष्यजन्म प्राप्त होईल. चंपाने कृतज्ञतेने प्रार्थना केली. धन्यवाद हे धर्मराज. मी कधीच विचार केला नव्हता की मला स्वर्गाचा मार्ग मिळू शकतो. मी आपल्या न्यायाला नमन करते. यमराजांना प्रणाम करून ती स्वर्गाच्या मार्गाकडे निघून गेली. त्यानंतर 5वी स्त्री वृद्ध चांडालिनी दृष्टासमोर आणली गेली. ती अत्यंत दुर्बल आणि जर्जर दिसत होती, पण तिच्या डोळ्यात एक आशा चमकत होती. तिला पाहून यमराजांनी विचारले, हे दृष्टा, तू अशुद्ध कर्म केलेस, अपवित्र अन्न ग्रहण केलेस, अनेक अनुचित आचरण केलेस. तुला काय सांगायचं आहे? दृष्टाने करुण स्वरात उत्तर दिले, हे धर्मराज, माझा जन्म चांडाल कुळात झाला. तिथे अधर्म, मांसाहार, अपवित्र कर्म हे सगळे सामान्य होते. मीही तेच केले जे माझ्या आजूबाजूला चालत होते. जेव्हा वय वाढू लागले तेव्हा मला संसाराच्या क्षणभंगुरतेचं भान आले. मी अनेक अनाथांची मदत केली, भुकेल्यांना अन्न दिले, त्यांच्यासाठी झोपड्या बांधल्या. प्राणीमात्रांविषयी दयाभाव उशिरा का होईना, पण शिकले आणि खरं शिकले. मला माहीत आहे की माझे पाप नाहीसे होणार नाही. पण मी जे काही चांगले कर्म केले त्याचं काही फळ नाही का? यमराजांनी चित्रगुप्तांना दृष्टाच्या कर्मांचे लेखाजोखा पाहण्याचे आदेश दिले. चित्रगुप्तांनी आपली पुस्तके पाहून सांगितले, हे धर्मराज, दृष्टाने अनेक पाप केले आहेत. तिचे जीवन अत्यंत तामसिक राहिले आहे. मांसाहार आणि अनेक हिंसक कृतींमध्ये ती सामील होती. पण तिने ईश्वर भक्ती केली, अनेक अनाथ मानवांचे अंतिम संस्कार केले आणि अनेक प्राण्यांची सेवा केली आहे. यमराजांनी थोड्याशा कठोर स्वरात म्हटले, हे दृष्टा, तुझे पाप अत्यंत भीषण होते, पण तुझी सेवा आणि करुणाही प्रबळ होती. तुझ्या अंतःकरणात जेव्हा जागृती झाली तेव्हा तू तुझी सारी शक्ती इतरांच्या भल्यासाठी खर्च केलीस. अशा स्थितीत तुलाही स्वर्गलोकात स्थान मिळेल, कारण तू अंतःकरणपूर्वक प्रायश्चित केले आहेस. दृष्टाने समाधानपूर्वक नमन केले. धन्यवाद धर्मराज. मला आनंद आहे की माझी सेवा व्यर्थ गेली नाही. इतकं म्हणत ती स्वर्गाच्या मार्गाकडे निघून गेली. आता 6व्या स्त्री सुमंगलाचे नाव पुकारले गेले. सुमंगलाच्या चेहऱ्यावर भय स्पष्ट दिसत होते. ती स्वतःला सर्वात मोठी पापी समजत होती. यमराजांनी तिला पाहून विचारले, हे सुमंगला, तू विधवा होतीस, पण पतीच्या निधनानंतर दुसऱ्या पुरुषाशी संबंध प्रस्थापित केलेस आणि विवाह केला. तू मृत्यूनंतर तुझ्या पतीशी विश्वासघात केला आहेस. सुमंगलाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हे धर्मराज, मला माहीत आहे की हे अत्यंत मोठा दोष मानला जातो. पण माझ्या पतीच्या अकाली निधनानंतर माझ्या सासरच्यांनी मला खूप छळले. मला कुणीच आधार दिला नाही. समाजात माझ्यासाठी काहीच स्थान नव्हते. मी एका परक्या पुरुषावर प्रेम केले, तोही एकटा होता, म्हणून आम्ही दोघांनी विवाह केला. हो, समाजाच्या दृष्टीने माझे हे कृत्य घोर पाप असेल, पण मी त्याच्यासोबत मिळून नवीन जीवनाची उभारणी केली. आम्ही दोघांनी मिळून अनेक पुण्यकर्मे केली. यमराजांनी चित्रगुप्तांना सुमंगलाचे कर्मपत्र पाहण्याचा आदेश दिला. चित्रगुप्तांनी काही पाने तपासली आणि म्हणाले, हे धर्मराज, सुमंगलाने विधवा असताना दुसऱ्या पुरुषाशी विवाह केला. पण तिने हे कृत्य वासनेच्या प्रवृत्तीने नाही, तर जीवन सावरायच्या हेतूने केले. दोघांनी मिळून धार्मिक अनुष्ठान केली, गरिबांची मदत केली. यावर समाजाने विधवा धर्मभंगाचा आरोप केला. पण तिची मानसिकता विकृत नव्हती आणि तिने कुणाच्याही जीवनात विघ्न निर्माण केलं नाही. तिची पुणेही लक्षणीय आहेत. हे ऐकून यमराज म्हणाले, हे सुमंगला, तू पारंपरिक मान्यतांना तोडून
आपलं जीवन सावरलं, पण तू कधीच धर्माकडे पाठ फिरवली नाहीस. म्हणून तुझे पाप इतके मोठे मानता येणार नाही. धर्मशास्त्रांमध्ये काही परिस्थितींमध्ये विधवा स्त्रीच्या पुनर्विवाहाचा निषेध केलेला नाही. जरी समाजाने तुला कलंकित केलं तरी तू आपले जीवन पुण्यकर्मात समर्पित केलं आणि तुझ्या हृदयात प्रायश्चिताचाही भाव होता, हे आम्हाला दिसतंय. अतः तुलाही स्वर्गलोकात स्थान मिळेल. हे ऐकून सुमंगळाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. धन्यवाद धर्मराज, मला आनंद आहे की परमात्मा माझ्या खऱ्या भावनांना ओळखतात. इतकं म्हणत तीही स्वर्गाच्या द्वाराकडे निघून गेली. जेव्हा या 6 स्त्रियांचा निर्णय होऊन गेला तेव्हा शेवटी 7वी स्त्री कामिनी हिला बोलावण्यात आले. कामिनी आत्मविश्वासाने भरलेली होती. तिला वाटत होतं की आपल्याकडून काही मोठं पाप झालेलं नाही, कारण ती कुवारी होती, ईश्वरभक्तीत लीन होती, दानधर्म करत होती. यमराजांनी कामिनीकडे पाहत विचारले, हे कामिनी, सांग, तू तुझ्याविषयी काय सांगू इच्छितेस? ती यमराजांपुढे झुकून म्हणाली, हे धर्मराज, माझी गोष्ट फार सोपी आहे. मी आयुष्यभर ईश्वर भजन केले, वेळोवेळी दान केलं, पुण्यकर्म केलं आणि समाजाच्या भल्यासाठी कार्यरत राहिले. मला वाटतं की मी स्वर्गाची अधिकारी आहे, कारण मी इतरांसारखं काही घोर पाप केलेलं नाही. यमराजांनी शांत पण गंभीर दृष्टीने कामिनीला पाहिलं आणि मग चित्रगुप्तांना संकेत केला. चित्रगुप्तांनी उदासीने भरलेल्या स्वरात सांगितलं, हे धर्मराज, हिची पुण्ये खूप आहेत. हिने दान केलं, गोशाळा उभी केली, मंदिरांना अर्पण केलं, अनेक प्रकारे लोकांची मदत केली. पण एक असं महापाप आहे जे हिच्या सर्व पुण्यांवर भारी ठरतं. कामिनी घाबरून म्हणाली, कुठलं महापाप? कदाचित तुम्ही चुकून माझं नाव कुणा दुसऱ्याशी जोडलं असेल. मी कधीच असं पाप केलं नाही जे उघड होईल. यमराजांनी थेट स्पष्ट केलं, हे कामिनी, हे विसरू नकोस की आम्ही तुझं समस्त कर्म पाहू शकतो. तुला आठवत नाही का की तू अविवाहित असताना एका पुरुषाशी संबंध प्रस्थापित केला होता आणि त्याच्या परिणामस्वरूप तू गर्भवती झाली होतीस? हे ऐकून कामिनीचा चेहरा फिकट पडला. ती थरथरायला लागली. तिला वाटलं की तिच्या मनातील सर्वात गुप्त गोष्ट उघड झाली. मग चित्रगुप्त पुढे म्हणाले, हे पापिनी, तुला भीती होती की समाज तुला कलंकित करेल, म्हणून तू स्वतःच आपल्या गर्भाचा नाश केला. तुझ्या पोटात जो निष्पाप जीव वाढत होता तो तुझ्याकडे प्राणांसाठी याचना करत होता, पण तू स्वतःच आपल्या पोटावर घाव घालून त्याचा अंत केला. हे भ्रूणहत्येचे पाप आहे. तू विवाहपूर्व ज्या पुरुषासोबत आपली इच्छा पूर्ण केलीस त्यानेही तुला या कृतीसाठी प्रवृत्त केले, पण पापाची मुख्य जबाबदार तूच आहेस. हे ऐकून कामिनी किंचाळून ओरडली, हे असत्य आहे. मी माझ्या जीवनात खूप पुण्य केले आहे, लोकांची सेवा केली आहे. जर मी एखाद्या अनिच्छित गर्भाला नष्ट केले तर तो माझा विवश निर्णय होता. मी समाजात कलंकित झाले असते, माझ्या आईवडिलांचे नाव डुबले असते. मी दुसरे काय करू शकत होते? यमराजांनी कठोर वाणीत सांगितलं, हे कामिनी, समाजाची भीती आणि कलंकापासून बचाव करण्याची इच्छा तुला पाप करण्याची परवानगी देते असे कुठेही लिहिलं नाही. तुला पुत्राचे प्राण घेण्याचा अधिकार कुणी दिला? भ्रूणहत्या हे सर्वात मोठे पाप आहे, कारण तू एका असहाय जीवाला आपल्या गर्भातच ठार केलंस. त्या जीवाला या जगात येण्याची संधीच दिली गेली नाही. सर्व पाप प्रायश्चित्ताने धुतली जाऊ शकतात, पण जाणीवपूर्वक केलेल्या भ्रूणहत्येसारख्या पापाचे असे कुठलेच प्रायश्चित नाही जे त्याला पूर्णपणे पुसून टाकू शकेल. तू तुझ्या पुण्यांनी खूप काही मिळवले असलं, पण या पापाने त्यावर काळे झाकण टाकले आहे. हे ऐकून कामिनी घाबरली आणि रडू लागली. तिने हात जोडून यमराजांना म्हटलं, हे धर्मराज, मीही पूजापाठ केला आहे. या पापासाठी मी क्षमा मागितली होती, व्रत केलं होतं, दानही दिलं होतं. जर हे सर्व प्रायश्चित्त नाही तर मग काय? यमराज तिच्याकडे क्रोधाने पाहत म्हणाले, हे कामिनी, तुझे पाप इतके गंभीर आहे की तुझ्या पुण्यांच्या बागेवर महापापाचा वादळ येऊन सर्व काही उद्ध्वस्त करतो. जाणीवपूर्वक हत्या, तीही एका अजन्म्या बाळाची, हे सर्वात क्रूरतम कर्म आहे.
एका जीवाला या जगात जन्म घेण्यापासून वंचित करणे, याचे दंड अत्यंत कठोर आहेत. तुझी पुण्यम कदाचित तुला नरकाच्या सगळ्यात खोल गर्तेत जाण्यापासून वाचवतील, पण तरीसुद्धा तुला हजारो वर्षांची यातना भोगावी लागेल. हा आमच्या विधीचा अटळ नियम आहे. कामिनीने रडत रडत यमराजांकडे पाहिलं आणि हात जोडून म्हणाली, हे धर्मराज, मग त्या इतर स्त्रियांनीही पाप केली होती, तुम्ही त्यांना क्षमा केली, स्वर्ग दिला. माझे पाप काय त्यांच्याही पेक्षा मोठे आहे का? यमराजांनी धीट पण स्पष्ट वाणीने सांगितलं, हे कामिनी, त्या स्त्रियांनी त्यांच्या पापांचं प्रायश्चित्त केले. असं नाही की तू केलं नाहीस, पण त्यांची पाप जरी मोठी असली, फसवणूक, व्यभिचार, चोरी, अशुद्ध आहार, ही अशा प्रकारची नव्हती जिथे एका निष्पाप जीवांचे अस्तित्वच नाकारण्यात आले होते. भ्रूणहत्या आणि तीही जाणीवपूर्वक अनैतिक संबंधांचा परिणाम म्हणून हे पाप कुठल्याही गोष्टीशी तुलना करता येणार नाही. त्या स्त्रियांनीही अनेक पुण्य केले, पण त्यांच्या अपराधात प्रायश्चित्ताची शक्यता होती. तू ज्या पुण्यांची बढाई मांडतेस ती या अतिशय विशेष अशा पापाला मिटवू शकत नाही. तू जाणीवपूर्वक एका जीवनाला जन्म घेण्यापासून अडवले. हे पाप तुझी पाठ सोडणार नाही, म्हणून तुला कठोर यातना भोगाव्याच लागतील. इतकं सांगून यमराजांनी आपला दंड उचलला आणि आदेश दिला, हे दूतांनो, कामिनीला नरकात घेऊन जा. हिला हजारो वर्ष त्या ठिकाणच्या यातना भोगाव्या लागतील. यानंतरच तिचे प्रायश्चित्त पूर्ण होईल. हे ऐकून कामिनी जोरजोराने विलाप करू लागली, मला क्षमा करा, हे धर्मराज. मी खूप पुण्य केलं आहे. काय त्यात काहीच योग्यता नाही. यमराजांनी शेवटी सांगितलं, पुण्य तुला सगळ्यात खोल गर्तेत जाण्यापासून नक्की वाचवतील, पण ब्रह्महत्या आणि भ्रूणहत्येचा कलंक इतक्या सहजतेने धुतला जात नाही. आता उशीर झालाय. तू जे केलं त्याचा दंड तुला भोगायलाच लागेल. यमदूत कामिनीला घेऊन गेले. ती विलाप करत अंतर्धान पावली. या प्रकारे त्या 7 स्त्रियांपैकी 6 जणींना स्वर्गप्राप्ती झाली, तर 7वी, जिला स्वतःच सर्वाधिक पुण्यशाली वाटत होते, तिला नरकाची अधिकारी ठरवण्यात आले. कारण भलेही समाजाच्या भीतीमुळे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे एका अजन्म्या बाळाची हत्या हे पूर्णतः अक्षम्य पाप आहे. कथा सांगून भगवान श्रीकृष्ण काही क्षण मौन झाले. नारदजी त्यांच्या या कथेत पूर्णपणे लीन झाले होते. त्यांच्या मुखावर गंभीरता होती आणि हृदयात वैराग्याचा भाव उमटला होता. काही वेळानंतर नारदजींनी हात जोडून विनंती केली, हे प्रभू, तुम्ही अत्यंत गंभीर रहस्य उघडलं आहे. मी समजून गेलो की या संसारात सर्वात मोठे पाप कोणतं आहे. विशेषतः स्त्रीसाठी भ्रूणहत्या हे अतिघोर पाप आहे. तुम्ही माझ्या जिज्ञासेचं समाधान केलं. श्रीकृष्ण सहज भावनेनं हस्त म्हणाले, हे देवर्षी, ही कथा फक्त त्या 7 स्त्रियांची नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी एक उदाहरण आहे. त्या सर्व स्त्रिया त्यांच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या पापपुण्यांमधून गेल्या, पण जिने भ्रूणहत्या केली तिच्यासाठी कुठलंच प्रायश्चित्त पुरेसं ठरलं नाही. ही कथा जो ऐकेल आणि मनन करेल त्याचे 32 प्रकारचे अपराध यमराज क्षमा करतात, हे माझं वचन आहे. नारदजींनी त्यांना बारंबार प्रणाम केला. हे वासुदेव, आपण सर्वज्ञ आहात. मी आपल्याला वंदन करतो आणि ही कथा इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. त्यावर श्रीकृष्णांनी आशीर्वाद देत सांगितलं, हे नारद, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ साधक कोण असू शकतो? जा, ही कथा सर्वांना सांगा आणि सर्वांना सत्याचा संदेश द्या. नारदजींनी आपली वीणा उचलली. जो आज्ञा प्रभू, असं म्हणत ते हर्षित भावनेनं प्रभूची स्तुती करत पुढे गेले. भगवान श्रीकृष्ण त्यांना जाताना पाहत राहिले आणि द्वारका पुन्हा त्या सौम्य प्रकाशात न्हाऊन निघाली. या प्रकारे कथा समाप्त होते. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण जरूर लिहा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्वांचे धन्यवाद.